स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज दारूबंदी पोलीस भरतीचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे. त्यामध्ये कोणकोणत्या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. जवळपास आपले 3 ते 4 विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी काही प्रश्न पाठवले, त्यासोबत काही विद्यार्थ्यांचं कॉलिंग वरती बोलणं झालेलं आहे. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषयावरती कोणत्या टॉपिकवरती कोणते प्रश्न आले होते त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम बुद्धिमत्ताचा हे पहिल्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले प्रश्न आहेत. त्यानंतर अशाच प्रकारचे 3-4 विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचं स्वरूप मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक लिंक लागून येईल कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. तर बघा मित्रांनो, बुद्धिमत्ताचं जर म्हटलं तर लाईन वरती सिरीज वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. 5 ते 6 प्रश्न होते अशा प्रकारचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. पुढे जर विचार केला तर सर्कल वरती 4 प्रश्न होते अशा प्रकारचं सांगितलं. हे बुद्धिमत्ताचं सांगत आहे. ठीक आहे. त्यानंतर जर विचार केला तर अक्षर मालिकावरती 3 प्रश्न होते अशा प्रकारचं, आणि अंक मालिकावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न होते अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. हा सुद्धा विद्यार्थी बोलला की गणितावरती 3 ते 4 प्रश्न विचारले गेले होते. बुद्धिमत्ता प्लस गणित सुद्धा तुम्हाला विचारलं गेलं होतं अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर मराठीचं स्वरूप एका विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आपण बघूया. इथे जर विचार केला तर समानार्थी विरुद्धार्थी यावरती 4 ते 5 प्रश्न विचारले गेले होते. समासावरती 5 ते 6 प्रश्न होते. किती? समासावरती 5 ते 6 प्रश्न विचारले गेले होते. उतार्यावरती मराठीवरती 5 प्रश्न होते. म्हणी 4 आल्या होत्या. म्हणी किती होत्या? 4 आल्या होत्या. अलंकार 2 आले होते. त्यानंतर वाक्यप्रचार 1 आला होता. शुद्ध शब्द आणि वाक्य ओळखा यावरती 3 प्रश्न विचारले होते. आणि शुद्ध लेखन, आपल्याला जे पण लेखन केलेलं असतं ते आपल्याला शुद्ध करून लिहायचं असतं, ओळखायचं असतं, त्यावरती 2 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. हे मराठीचं संपूर्ण स्वरूप तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटलं होतं. यामध्ये महत्वाचं काय? उतारा आला होता. त्यासोबत इथं आपल्याला बघा समासावरती डायरेक्टली म्हटलं तर 5 ते 6 प्रश्न होते आणि म्हणी 4 आल्या होत्या. ठीक आहे. हे जे टॉपिक आहे त्यावरती जास्त भर द्यायला पाहिजे. पुढे जर म्हटलं तर बघा, आता आपल्याला इथं बुद्धिमत्ताचं स्वरूप सांगितलेलं आहे. इथं बघा समानार्थी विरुद्धार्थीवरती 2-2 प्रश्न होते. म्हणजे इथे आपल्याला 4 प्रश्न विचारले गेले होते. हे इंग्लिशचं स्वरूप सांगत आहे. इंग्लिशवरती सुद्धा उतारावरती प्रश्न विचारले गेले होते. 5 प्रश्न होते. आर्टिकलचं जर म्हटलं तर आर्टिकलवरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले गेले होते. पॅराजम्पलवरती 3 प्रश्न आले होते. एरर आपल्याला ओळखायचा होता. 3 प्रश्न आले होते. करेक्ट स्पेलिंग वरती आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. करेक्ट स्पेलिंग वरती 3 प्रश्न होते. आणि जर म्हटलं तर पॅराजम्पल वरती सुद्धा 3 प्रश्न विचारले गेले होते. हे झालं आपले इंग्लिशचं स्वरूप. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. पुढे जर म्हटलं तर बघा, आता आपल्याकडे जीकेचे सुद्धा काही प्रश्न आलेत. ते प्रश्न सुद्धा आपण या व्हिडिओच्या लास्टला बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, हे अजून एका विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे मराठीमध्ये. इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, समासावरती 5 ते 6 प्रश्न होते. सांगितल्याप्रमाणे या सुद्धा विद्यार्थ्यांनी समासावरती 5 ते 6 प्रश्न होते असं सांगितलेलं आहे. म्हणी जर म्हटलं तर 5 म्हणी होत्या. एका विद्यार्थ्यांनी 4 सांगितल्या, एका विद्यार्थ्यांनी 5 म्हणी होत्या अशा प्रकारचं पाठवलेलं आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दाविषयी इथं माहिती दिली. 4 समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द होते अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजे या सुद्धा विद्यार्थ्यांनी 4 शब्द सांगितलेत. मागील सुद्धा विद्यार्थ्यांनी 4 शब्द सांगितलेले आहेत. पुढे इंग्लिशमध्ये आपल्याला समानार्थी विरुद्धार्थीवरती 4 प्रश्न होते. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर पुढे उतारा होता. 5 क्वेश्चन होते. उतार्यावरती किती प्रश्न होते? 5 प्रश्न होते. मराठी व इंग्लिश दोन्हीवरती. हे आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. पुढे बघा, याच विद्यार्थ्यांनी काय म्हटलेलं आहे, जीके. ठीक आहे. करंट अफेअर वरती खूप प्रश्न होते. करंट अफेअर वरती जवळपास या विद्यार्थ्यांनी सांगितलं 15 प्लस प्रश्न होते. किती? 15 प्लस प्रश्न होते. आणि एका विद्यार्थ्यांनी सांगितले 18 ते 20 प्रश्न जे आहेत ते करंट अफेअर वरती होते. चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले गेले होते. नदी प्रणालीवरती 2 प्रश्न विचारले गेले होते. भूगोलावरती 2 प्रश्न होते. अशा प्रकारचं आपल्याला स्वरूप होतं. आणि जास्तीत जास्त करंट अफेअर वरती प्रश्न विचारले गेले होते. पुढे बघा, तिसऱ्या एका विद्यार्थ्यांनी प्रश्नांचं स्वरूप पाठवलेलं आहे. इथे बघा, हा विद्यार्थी काय म्हणतोय, गणितावरती 7 ते 8 प्रश्न होते. परंतु 2-3 विद्यार्थी बोलले 4 ते 5 प्रश्न जास्तीत जास्त गणितावरती होते. तर 4 ते 5 प्रश्न आपण धरून चालू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचं. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचे हे जे प्रश्न आहे ते अवघड होते. जे स्वरूप होतं अवघड होते आणि लॉंग क्वेश्चन होते. ठीक आहे. हा एक महत्वाचा टॉपिक आहे, म्हणजे महत्वाचा पॉईंट आहे. इथं लॉंग क्वेश्चन तुम्हाला जास्त विचारले गेलेत. वेळ तुम्हाला थोडा जास्त लागतोय. त्यानंतर इथं म्हटलं तर जास्तीत जास्त बुद्धिमत्ताचे प्रश्न होते. बुद्धिमत्ता पण अवघड होतं. ठीक आहे. बुद्धिमत्ताचे जे प्रश्न होते लॉंग असल्यामुळे ते अवघड गेलं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं. नंबर सिरीज वरती जास्तीत जास्त प्रश्न होते, परंतु ते सुद्धा प्रश्न मोठाले होते, लॉंग प्रश्न होते. त्यानंतर पुढे जर विचार केला तर तर्क आणि अनुमान यावरती सुद्धा 3 प्रश्न विचारले गेले होते. नातेसंबंधावरती 2 प्रश्न, घड्याळावरती तुम्हाला 1 प्रश्न होता, कॅलेंडरवरती 1 प्रश्न होता, बैठक व्यवस्थेवरती 2 ते 3 प्रश्न विचारले होते. आपल्याला समीकरण सोडवण्यावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. समीकरणावरती 2 ते 3 प्रश्न तुम्हाला आरामशीर विचारले जाते. ते सुद्धा थोडे अवघड होते.
त्यानंतर इथे पुन्हा या विद्यार्थ्यांनी मराठीचं स्वरूप सांगितले, अलंकारावरती 2 ते 3 प्रश्न होते, समासावरती 5 ते 6 प्रश्न होते आणि म्हणी 4 आले होते. ठीक आहे, या सुद्धा विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारचं स्वरूप सांगितलेलं आहे. पुढे बघा, याच विद्यार्थ्यांनी जर म्हटलं तर बघा इंग्लिशचं देखील स्वरूप सांगितलेलं आहे. बघा, यांनी काय म्हटलेलं आहे, इंग्लिश मीडियम होतं, त्यानंतर समानार्थी विरुद्धावरती 4 प्रश्न होते, आर्टिकल वरती 2-3 प्रश्न होते, फिल इन द ब्लँक 6 ते 7 प्रश्न होते. या टाईपचे प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचं इंग्लिशचं स्वरूप बघण्यासाठी भेटलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जशी मांडणी सांगितली तशा प्रकारचं हे नोट करून घेऊन काही विद्यार्थ्यांनी डायरेक्टली ॲज इट इज टाईप करून पाठवले, तेच तुमच्या पुढे अशा प्रकारचं मी वाचून दाखवत आहे. पुढे बघा, एका विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं इथं जीएसचं सांगत आहे महत्वाचं, यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती दिली. बघा, चालू घडामोडीवरती किती प्रश्न होते, 15 ते 18 प्रश्न होते आणि लेटेस्ट 2 ते 3 महिन्याची चालू घडामोडी जास्तीत जास्त विचारली गेली होती. त्यानंतर इथे बघा, सामान्य ज्ञान पण अवघड होते अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितले. पुढे जर विचार केला तर समाज सुधारकावरती प्रश्न आला होता, भूगोलावरती नदी प्रणालीवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे, 2 प्रश्न यावरती आलेले आहेत. त्यानंतर सीमावरती 1 प्रश्न होता आणि जर म्हटलं तर अजून एक प्रश्न होता की भारताला समुद्र किनारा किती लाभलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला होता. यामध्ये आपल्याला जनगणनावरती 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला साक्षरता, ठीक आहे, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते की जिल्हा कोणते असा एक प्रश्न होता आणि त्यासोबत आपल्याला लोकसंख्येवरती एक प्रश्न विचारला गेला होता, प्रमाणावरती प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर चळवळीवरती प्रश्न आला होता जीके मध्ये जर म्हटलं तर, आणि काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात यावरती प्रश्न होता. त्यानंतर जर म्हटलं तर आणीबाणीच्या काळात संसद टिंब पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते 1 वर्ष. त्यानंतर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो यावरती प्रश्न होता, लोकसभेचे सभापती. पुढे आपल्याला कोणत्या देशाने भारताची सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले यावरती प्रश्न होता, पोर्तुगाल. त्यानंतर कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते, लॉर्ड रिपन. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कुठे झाली यावरती प्रश्न आलेला आहे, मुंबई. भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते, आंध्र प्रदेश. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते, जे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं सांगितलं, स्वरूप सांगितलं, काय प्रश्न आले ते अशा प्रकारचं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप आजचं तुम्हाला बघण्यासाठी भेटलेलं होतं. यामध्ये भरपूर अभ्यासक्रम आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेला आहे. मराठी टोटल कंप्लीट आहे, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता सर्व कंप्लीट करून दिलेलं आहे. चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल आणि इतरही सर्व आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नोट्सचं स्वरूप तुम्हाला सांगतो आणि या नोट्स तुम्हाला आज खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देणार आहे. तर या नोट्स तुम्हाला कशा भेटणार त्याविषयी सविस्तर माहिती मी देणारच आहे. सर्वप्रथम नोट्सचं स्वरूप तुम्हाला सांगतो बघा, त्यासाठी आपण प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे. यावरती लेटेस्ट सर्व माहिती तुम्हाला भेटेल. टीसीएस पॅटर्न नुसार आता लेटेस्ट झालेल्या 50 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका इथं दिलेल्या आहेत. इथं वरती अजून 7-8 प्रश्न तुम्हाला लेटेस्ट टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या बघण्यासाठी भेटतील. प्रश्न उत्तर सर्व दिलेले असतात. पुढे अजून जर म्हटलं तर पुढे आपल्याला काय भेटणार आहे, संपूर्ण बुद्धिमत्ताचं पीडीएफ आहे, अंकगणिताचं सेपरेट तुम्हाला संपूर्ण पीडीएफ बघण्यासाठी भेटून जाईल. त्यानंतर इंग्लिशसाठी तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार संपूर्ण इंग्लिश मध्ये कव्हर केलेलं आहे, मराठीचं देखील कव्हर केलंय. चालू घडामोडीचं सेपरेट तुम्हाला 1 ते 1.5 वर्षाची लेटेस्ट चालू घडामोडी इथे बघण्यासाठी भेटून जाईल. सर्व अभ्यासक्रम इथे आपण पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केलाय. वरती सामान्य ज्ञानासाठी 2-3 पीडीएफ दिलेले आहेत आणि त्यासोबत राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीच्या मागील काय प्रश्नपत्रिका झालं, त्यासोबत अजून वरती आलं तर आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये 18 पेक्षा जास्त या पीडीएफ टेस्ट बघण्यासाठी भेटतील. एक टेस्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो बघा, टेस्टचं स्वरूप काय असणार आहे. जसं की एक टेस्ट मी इथं ओपन करत आहे. ही टेस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला स्वरूप काय असणार आहे ते लगेच समजून येईल बघा. इथे मी तुम्हाला एक टेस्ट डेमो दाखवण्यासाठी इथं ओपन करून दाखवत आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर बघा, ही पीडीएफ टेस्ट हे प्रत्येक विषयावरती 30 प्रश्न असणार आहे परीक्षेच्या स्वरूपानुसार आणि लास्टला तुम्हाला आन्सर की बघण्यासाठी भेटेल. 4ही विषयांचा समावेश करून 120 प्रश्नांची अशा प्रकारची टेस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल आणि लास्टला यांची सर्वांची आन्सर की तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटून जाईल. टोटल जर म्हटलं तर प्रत्येक टेस्ट मध्ये 120 क्वेश्चन आहेत. अशा प्रकारच्या तुम्हाला 18 पेक्षा जास्त पीडीएफ टेस्ट इथं उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये अजून तुम्हाला या 18 टेस्ट बघण्यासाठी भेटेल. 6000 प्लस प्रश्नसंच तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील जीकेसाठी. अजून वरती आलं तर या व्यतिरिक्त वेगळी आपल्याला जी पण आयएमपी माहिती असेल ती तुम्हाला इथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. यामध्ये तुम्हाला 18 पेक्षा जास्त पीडीएफ टेस्ट भेटणार आहे. ऑनलाईन 3 टेस्ट भेटणार आहे, म्हणजे या 20 प्लस टेस्ट तुम्हाला झाल्या. त्यानंतर 4ही विषयांचं स्टडी मटेरियल भेटणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर 50 पेक्षा आता लेटेस्ट झालेल्या टीसीएस पॅटर्न नुसार ज्या पण प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटतील. हे सर्व काही तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देत होतो. या सर्व नोट्सची प्राइस आधी आपण ठेवली होती 189 रुपीज. 189 मध्ये तुम्हाला हे प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली जायची. तिथे सर्व पीडीएफ अपलोड
अपलोड आहे, तुम्ही लाईफ टाइम यूज करू शकता, डाउनलोड करून ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. आता याची प्राइस अजून आपण कमी करणार आहे. याची प्राइस आज तुम्हाला ऑफरमध्ये फक्त 129 रुपये ठेवलेली आहे. किती? 129. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर एक नंबर देतोय 9139 64 3199. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्व जे प्रायव्हेट टेलिग्रामची लिंक आहे आणि बाकी स्टडी मटेरियल सर्व काही उपलब्ध करून दिलं जाईल. तर अशा प्रकारचं स्वरूप ठेवलंय. आता दुसऱ्या शिफ्टला कोणकोणते प्रश्न येणार आहे त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण टाकणारच आहोत आणि जीकेचे जेवढे पण प्रश्न येतील त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे. ठीक आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जी वेळ येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.